निघाले सासुरी बाग चौथा. पंचगिरी यांच्याकडे बसलेल्या देशपांडेंनी चहाचा आस्वाद घेत कुलकर्णी यांना फोन लावला. ते फोनवर म्हणाले, कुलकर्णी साहेब नमस्कार. तुम्ही धर्मसंकटात टाकले हो आम्हाला. तसे काही नाही हो, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही आहोत. तुम्ही दोघेही माझ्या शब्दाबाहेर नाहीत हे मी जाणतो, पण ही स्थिती धर्मसंकट निर्माण करते. तुम्ही काहीतरी नाव ठेवले ना तर सर्वांनाच एक दिशा मिळाली असते. देशपांडेजी, मला वाटते तुमची तिकडे चर्चा झाली आहे. मग तेव्हा कुलकर्णी, तुम्ही आणि पंचगिरी दोघांना मिळून मला अगदी धर्मसंकटात टाकलं आहे. तसे काही नाही, तुम्ही मोकळेपणाने बोला. ठीक आहे, एक गोष्ट निसंकोचपणे सांगा की तुम्हाला हुंडा कोणत्या स्वरूपात आहे. म्हणजे एकर कमी की सोने, कपडा अशा वेगवेगळ्या स्वरूपात चालेल का? देशपांडेंनी विचारले. त्यांची कोणती इच्छा आहे देशपांडे? कुलकर्णी विचारले. त्यांचा तर असाही विचार आहे की लग्न मुलाकडे करावे. कसे शक्य आहे? माझ्याकडे माणसांची कमी आहे हो. माझ्याकडे लग्न होणे शक्यच नाही, ते मी आधीच सांगितले. हो ना, करता ते त्यांच्याकडेच आणि तुमच्या इच्छेप्रमाणे सावधानामध्ये लग्न करायला तयार आहे. देशपांडे म्हणाले. ठीक आहे, आता त्यांची संकल्पही कळू द्या आम्हाला. त्यांचे असे म्हणणे आहे, कपडा, सोने, मानपान या प्रित्यर्थ 50,000 रुपये देऊन लग्न लावून देतो. देशपांडेंनी गुगली टाकली. कसे शक्य आहे देशपांडे? हे तुम्हाला तरी योग्य वाटते का? खरे तर माझी स्वतःची इच्छा 1 रुपयाही हुंडा घेण्याची नाही. मी हुंडा विरोधक म्हणून काम करतो, भाषणे देतो, लेख लिहितो. त्यामुळे मला हे असे काही पटत नाही. पण काय करणार, घरातील लोकांची तशी इच्छा नाही. कसे आहे, आजकाल स्थिती अशी झाली की शिवाजीराजे, गांधीजी, बाबासाहेब यांनी जन्म घ्यावा असे प्रत्येकाला वाटते. पण त्याच वेळी हेही मनापासून वाटते की या साऱ्या व्यक्तींनी शेजारच्या घरी जन्माला यावे, माझ्या घरी नको. वाह कुलकर्णी साहेब वाह, अगदी सुयोग्य सामाजिक स्थिती रेखाटलीत हो. ठीक आहे, त्यांचा दुसरा प्रस्तावही सांगतो. असे करूया का 3 तोळे सोने, मुलामुलीचा कपडा आणि सावधानमधील सारा खर्च ते करतील. मुलाचा कपडा, मुलाकडील मानपान आपण बघावेत. कसे, बाकी लग्न नंबर 1 होईल याची मी हमी देतो. तो प्रश्नच नाही, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पण असे करतो, 5 मिनिटात तुम्हाला मी फोन करतो. असे म्हणत कुलकर्णींनी फोन बंद केला. वा देशपांडे साहेब वा, जाळे टाकलेत हो. येणार 5 मिनिटात फोन येणार. दयानंद, अरे पुन्हा एकदा चहाचे बघा, दामोदर म्हणाले. तितक्यात पोहे घेऊन आलेली अलका म्हणाली, मामा चहाच्या आधी गरमागरम पोहे झाले ना, मज्जा येईल तुम्हाला. वा अलका, तू प्रशिक्षणार्थी वधू आहेस नाही का? देशपांडे साहेब, आणा दुसराही योग, आणा जुळून, उडून टाकू बार एकाच मंडपात. मामा मामा असे म्हणत अलका घरात पळाली. कसे आहे देशपांडे साहेब, एकूण साऱ्या परिस्थितीच्या आणि विशेषतः आपल्या मध्यमवर्गीय सामाजिकतेचा विचार करता हुंडा, मानपान याकडे कानाडोळा केला पाहिजे हो. भाऊजी बरोबर आहे, तुम्ही म्हणतायत तशी नुकतीच सुरुवात झाली आहे. स्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे असे नाही, पण शुभ संकेत मिळत आहेत. परवा एक लग्न माझ्या मध्यस्थीने ठरले. मुलाचे आईबाबा दोघेही डॉक्टर, मुलगाही बालरोग तज्ज्ञ. त्या मुलाने अत्यंत गरीब घराण्यातील सुशिक्षित, सालास, रूपवान मुलगी पसंत केली. मुलाच्या आईवडिलांची एकमेव अट होती की मुलाला मुलगी पसंत पडली पाहिजे. गोत्र, नाळ, हुंडा या गोष्टीला आम्ही महत्त्व आणि प्राधान्य देणार नाही. मग ठरले का ते लग्न? फार हुंडा घेतला का हो? पंचगिरींनी विचारले. ठरले ना. अहो, मुलाकडील आर्थिक सामाजिक स्थिती पाहून वधूकडील लोक त्यांच्याकडे जायलाच कसरत होते. मीच पुढाकार घेतला आणि दाखविण्याचा कार्यक्रम घडून आणला. पसंत नापसंतीचा निरोप द्यायला मी मुलीच्या वडिलांना घेऊन मुलाकडे पोहोचलो. त्यांनी एका क्षणात पसंती दिली. तशी आम्ही पुढील व्यवहाराची चौकशी केली.
देशपांडे सांगत असताना पंचगिरींनी पटकन विचारले, मग त्यांनी केली असेल अव्याच्या सव्या मागणी? साहजिकच आहे म्हणा, त्यांची तरी का चूक म्हणावी? जगर हट्टीच आहे ना. आजकाल मुलगा डॉक्टर होईपर्यंत का कमी खर्च येतो? मग पुढे? अहो, तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्यांनी हुंडा घ्यायला चक्क नकार दिला. काय सांगताय? दामोदर पंतांनी आश्चर्याने विचारले. पुढे तर ऐका. त्याचे म्हणणे हुंडा तर नकोच, पण कोणताही भपकेबाज खर्च नको. आपण नोंदणीकृत लग्न करूया. पण मुलीकडून त्यास नकार होता. मुलीच्या आईची इच्छा अशी की एकुलत्या एक मुलीचे लग्न विधिवत व्हावे. मग ठरले का लग्न? शेवटी एक दिवसीय सोहळा ठरला. उलट लग्नाचा खर्च दोघांनी मिळून केला हो. वा, किती आनंदाची बातमी आहे. काय सांगता राव. अभिनंदनीय आणि अनुकरणीय अशीच घटना आहे. खरे तर आजकाल पराचा कावडा करणाऱ्या या वाहिनींना या घटनेला प्राधान्यक्रम द्यायला हवा होता. त्यांच्या TDP वाढवणार ही बाब नव्हती ना. खरे तर देशपांडे साहेब, तुम्हा आम्हाला ज्याला ही बाब माहिती झाली ना, त्या प्रत्येकाने जिथे कुठे लग्नाचा विषय निघेल तेथे हा प्रसंग समाजाच्या लक्षात आणून द्यायला हवा. त्यामुळे कदाचित अशा गोष्टींची पुनरावृत्ती होईल. अहो, हे लग्न लागल्याबरोबर मी स्वतः माईकवर ही सारी कथा ऐकवली. छान केले. बरे, पुन्हा दुसरीकडे असा प्रकार दामोदर पंतांनी विचारले होते. एके ठिकाणी योग होता. चांगले श्रीमंत स्थळ होते. करोडपती. मुलगी पसंत पडली की हुंडा घेणार नाही असा त्यांचा विचार होता. मी दाखवलेली एक कन्या त्यांना पसंतही पडली होती. पण ऐनवेळी मुलीच्या मामाने पाय मारला. काय केले मामाने? दयानंदांनी विचारले. त्याचे म्हणणे असे होते की एवढे सारे चांगले आहे, गडगंज आहेत, अशा लोकांनी हुंड्याची हाव असते. मग ही मंडळी हुंडा नको का म्हणतायत? त्या मामाने चौकशी करून माहिती मिळवली. तेव्हा त्याला समजले की मुलाच्या बहिणीच्या ननंदेच्या दिराचा मुलगा. बापरे, एवढी वंशवाढ! पण त्याचा काय संबंध? अशा एका लांबच्या नातेवाईकावर म्हणे खुनाचा आरोप होता. याला म्हणतात डोळे येणे, पायावर दोंडा पाडून घेणे. मला वाटते कदाचित तसे मोठे सकारात्मक वृत्तीचे ठिकाण पाहून यांनीच पाय मागे ओढले असतील. मामांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला. झाले, दयानंद म्हणाले. पण एका दुःखा का होईना सुरुवात झाली हे खरे. दयानंद, तुला ते माझे रामराव जोशी नावाचे मित्र माहिती आहेत ना? शिक्षक होते तेच ना? दयानंदांनी विचारले. हो, तेच. देशपांडे. रामराव हा एक शिक्षक माणूस. घरी ना शेती ना वाडी, मात्र पठ्ठ्याने तिन्ही मुलांना चांगलेच शिक्षण दिले. मोठा इंजिनियर, मधला प्राध्यापक तर धाकटा माध्यमिक शिक्षक. योग्य वेळी सर्वांची लग्न लावून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गृहस्थाने हुंडा म्हणून कशाचीही अपेक्षा ठेवली नाही, की मागणी केलीही नाही. सून म्हणून येणारी मुलगी हीच लक्ष्मी, तोच आमचा हुंडा, याप्रमाणे तो वागला. मुलींच्या वडिलांनी जे दिले तेवढेच या गृहस्थाने मोठ्या आनंदाने समाधानाने स्वीकारले. अशा घटनांचा गाजावाजा झाला ना देशपांडे, तर खरेच आपल्या समाजात क्रांती घडेल. क्रांती? दामोदर म्हणाले. मामा, मलाही अशा क्रांतीमध्ये योगदान देऊन क्रांतिकारक म्हणून घ्यायला आवडेल असते. पण कसे आहे, माझ्या आधी माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नात झालेल्या अवाढव्य खर्च पाहता मला कोणी ती संधी देणार नाही असे वाटते. आकाश म्हणाला. आणि सारे हसत सुटले. गप्पांच्या ओघात चहा पोहे झाले. मात्र सर्वांचे कान देशपांडेंच्या येणाऱ्या भ्रमणध्वनीवर खिळले होते. तशी त्यांची रिंगटोन त्यांच्या कार्याला साजेशीच होती. तितक्यात त्यांच्या भ्रमणध्वनीवर सर्वांना हवी असलेली घंटी ऐकू आली. लेक लाडकी माहेरची, होणार सून सासरची. हॅलो, बोला. कुलकर्णी साहेब बोला. काय बोलावे देशपांडे साहेब?
फारच कमी आहेत हो. त्यांना अडवून देशपांडे म्हणाले. कुलकर्णीजी, वेगळे काही बोलावेसे वाटत नसेल तर पंचगिरींच्या प्रस्तावाला होकार द्या. खरे सांगू का, राग मानू नका, पण माझी अपेक्षा होती की तुम्ही हुंडा घेणारच नाहीत, म्हणून म्हणतो. पर्याय स्वीकारा. हो म्हणायला पाहिजेत ना. पण कुलकर्णी, पंचगिरींनी तुमच्या मान राखत त्यांची बाजू मांडली. देशपांडेजी, हा मंगल क्षण आहे. आमची अशी इच्छा आहे की त्यांनी वरदक्षिणा म्हणून 1,00,000 रुपये द्यावेत. किंवा बोलता बोलता कुलकर्णी थांबले. बोला ना, निसंकोचपणे बोला. 5 तोळे सोने, मुलामुलीचा कपडा, वऱ्हाडी मंडळींची ने आण करावी, तसे मला वाटते पंचगिरींनी होकार द्यावा. मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो, असे म्हणत देशपांडेंनी फोन बंद केला. तोपर्यंत बाई सरस्वती, छाया, अलका आणि आकाशही दिवाणखान्यात येऊन बसले. भाऊजी, पंचगिरीजी, ते म्हणतात की 1,00,000 रुपये किंवा 5 तोळे सोने, कपडा, जाणे येणे हा खर्च करावा. देशपांडे यांनी थोडक्यात माहिती दिली. भरपूर झाले हो, फार फरक आहे, पंचगिरी म्हणाले. हे बघा, ते म्हणाले म्हणजे का आपण होकार देणार आहोत का? आपल्या प्रस्तावावर त्यांनी दिलेला हा प्रस्तावच आहे. आणि मी असताना तुम्ही टेन्शन का घेता? फक्त तुमचे अंतिम म्हणणे सांगा, म्हणजे मी करतो ठीकठाक, देशपांडे म्हणाले. देशपांडे साहेब, मला वाटते दयानंदाची त्यापेक्षा वर तयारी नाही. त्यावेळी त्याने हात दिला सोडून सांगितले, ठीक आहे, तुम्ही तुमच्या हुकुमाच्या एका मैदानात उतरवा. म्हणजे एकर कमी 70,000 किंवा 4 तोळे सोने इत्यादी, देशपांडेंनी विचारले. हो, तेच ते, पंचगिरी म्हणाले. ठीक आहे, असे म्हणत भ्रमणध्वनी जुळून देशपांडे म्हणाले, कुलकर्णी साहेब, तुमची आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक स्थिती पाहता तुमचा प्रस्ताव अवास्तव, गैर जवी मुळीच नाही, उलट समतोल आहे. पण वधू पक्षाचा थोडा आवाक्याबाहेर आहे. जसा मी तुम्हाला ओळखतो, तुमच्या जवळचे आहे, तसेच पंचगिरी माझे जवळचे मित्र आहेत. म्हणून दोन्ही कुटुंबात हे नातं जुळून यावे हीच माझी तळमळ आहे. देशपांडे, तुमची तळमळ का आम्ही जाणत नाहीत? महत्त्वाचे म्हणजे आपण एकमेकांना आज ओळखत आहेत का? तेव्हा कुठलाही आडपडदा न ठेवता बोला, कुलकर्णी म्हणाले. कुलकर्णी आणि पंचगिरी दोघांच्याही बाजूला राहू देत. 1,00,000 आणि 50,000 ही दरी तशी फार मोठी आहे, पण सेतू बांधणे आवश्यक आहे. तेव्हा कुलकर्णी, माझे ऐका. 71,101 रुपये या प्रस्तावाला मान्यता द्या. उद्या तुमच्या घरी नाममात्र बैठक घेऊया. धर्मसंकटात टाकले बुवा. देशपांडे, तुम्ही असे करा, आता माझे ऐका. 4 तोळे सोने, वधूवरांचा कपडा. कुलकर्णी बोलत असताना त्यांना थांबवून देशपांडे म्हणाले, थोड्या वेळाने फोन करतो म्हणत देशपांडेंनी फोन बंद करून कुलकर्णीचा प्रस्ताव सांगितला आणि म्हणाले, पंचगिरी साहेब, जुळेल असं वाटतंय. आलंय. देशपांडे साहेब, तुमच्यामुळे 6व्या टप्प्यात आले आहे. दयानंद नक्कीच जुळणार. काय सांगू त्यांना, देशपांडे त्यांनी विचारले. सुरुवातीला काही वेळ ठाम राहा, दयानंद म्हणाले. 71 म्हणता 75 करा, पण बाकी आपल्याकडे काहीच नको. तुम्हाला माहिती आहे की मुलाचा कपडा म्हटले की फार अवघड जाते. सरस्वती, अगं, एका सर्वसामान्य वधूपित्याने असाच प्रस्ताव स्वीकारला आणि त्या नवरदेवाने स्वतःसाठी चक्क 60,000चा कपडा निवडला. बाई म्हणाली, बापरे. मग, सरस्वतीने विचारले. घर विकून लग्न लावावे लागेल बिचाऱ्याला, दामोदर सांगत असताना देशपांडेंनी पुन्हा कुलकर्णींना फोन लावला. कुलकर्णी साहेब, माझ्या मते 71 हा शुभ आकडा आहे. तेव्हा देशपांडे, असं करा, 80,000. कुलकर्णी साहेब, काय हे ठीक आहे?
तुमच्या मनासारखे 80,000 रुपये देतील पंचगिरी. अहो, सुनेच्या रूपाने लक्ष्मी घरात येते. शिवाय देवाच्या कृपेने आपणास काहीही कमी नाही. अहो, तसे नाही. मी तुमच्या दोघांच्याही जवळचा आहे. फक्त तुम्ही दोघांनी जवळ आहे हीच आंतरिक इच्छा आहे, बाकी काही नाही. अहो देशपांडे, असे काय बोलता? गंमत केली हो. ठीक आहे, तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही म्हणाल तसे. ओके, कुलकर्णी म्हणाले. कुलकर्णी साहेब, मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे अभिनंदन. मी जोडलेले हे मोजून 75वे लग्न आहे. ठेवतो, असे म्हणत देशपांडेंनी फोन बंद केला आणि पंचगिरींकडे बघत म्हणाले, पंचगिरी साहेब, ठरले. अभिनंदन तुमचे. देशपांडे साहेब, तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही हो. तुमचे अनंत उपकार आमच्या कुटुंबावर आहेत. कंठ दाटलेल्या अवस्थेत पंचगिरी म्हणाले. नाही हो, असे काही म्हणून मला लाजवू नका. बोलताना देशपांडेही भाऊक झाल्याचे पाहून वातावरणातील ताण कमी व्हावा म्हणून दामोदर म्हणाले, सरस्वती आणि तू स्वयंपाक करा. गोड धुवून होऊन जाऊ दे. देशपांडे, ती जेवूनच जातील इथून. कुणी काही बोलणार तितक्यात छाया अचानक जागेवरून उठली. बळल्या डोळ्यांनी तिने अगोदर देशपांडेंना नमस्कार केला. ते पाहून बाई सरस्वती अलका यांचेही डोळे पाणावले. वातावरण पुन्हा गंभीर होतं हे पाहून दामोदर पुन्हा म्हणाले, बायांनो, छायाचे लग्न ठरले हे पाहून तुमच्या पोटात काल वाकालाव होत असेल, पण आमच्या पोटात कावकाव होत आहे. ते ऐकताच दिवाणखान्यात गडगडाटीचे हास्य पसरले आणि सर्वजण आनंदित होऊन जेवणाचा प्रस्ताव स्वीकारायला तयार झाले. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्लीज नक्की करा.